मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता जवळपास शांत झालेली आहे. दुसरीकडे लोणी यात्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये विधानसभा निवडणुकांचा आपल्या मतदारसंघातील धुरळा बराचसा खाली बसलेला असताना आता या गोष्टीबद्दल चिकित्सा, मीमांसा किंवा समाजमानाचा जो काही आरसा असेल तो दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने चौकात किंवा गल्लीबोळात या चर्चातून होताना दिसतो आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्या पसंतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जंग मैदान पछाडलं. काहींनी स्वतःची पदरमोड करून प्रचार प्रसार केला. काहींमध्ये एवढं स्पिरिट होतं की रात्रभर आणि दिवसभर त्यांनी प्रचार प्रसार केला. काहींनी स्वार्थासाठीही या प्रचारात भाग घेतला. मग त्यांच्यासाठी वेगवेगळे पॅकेज राजकीय नेत्यांकडून येत असतात आणि ते मग गावात वाटण्याच्या हिशोबाने असतात आणि ते जवळच ठेवल्या जातात. हे गोष्टी आता काही म्हणजे अशा चोरून लपून न येता हे सगळ्यांना माहिती आहे की ह्या गोष्टी निवडणुकीत होत असतात. मात्र या निवडणुकी दरम्यान नेमकं कोण निवडून आलं, कोण पडलं, कोण किती मतानं पडलं हा मुद्दा नेहमीसारखा गौण आहे. याही निवडणुकीत तेच नेहमीसारखे चेहरे होते आणि त्या मुद्द्यावर ही सुद्धा निवडणूक पार पडली. मग सुरुवातीला आम्ही काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर तर होणारच नाही. कारण 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी आमच्या जिल्ह्याच्या निर्मितीला होऊन झालेला आहे आणि आतापर्यंत विकासाचा मुद्दा कधीच निवडणुकीतही चर्चेला आला नाही किंवा निवडणुकीनंतरही कधी त्या विकासाच्या मुद्द्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. मात्र निवडणूक प्रचारादरम्यान जे काही प्रचार भोंगे असतात तर त्या प्रचार भोंग्यावर तो विकासाचा मुद्दा सातत्याने तुमचे आमचे कान पिकवत असतो, कानठाळ्या बसवत असतो. हा भाग वेगळा. मात्र एकीकडे महाविकास आघाडीकडून अमित झनक आमदार म्हणून चौथ्यांदा या गादीवर विराजमान झालेले असताना त्यांचे पारंपरिक जे प्रतिस्पर्धी होते तर माजी खासदार माननीय उपाख्य भाऊसाहेब तथा अनंतरावजी देशमुख हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. महायुतीकडून त्यांची तिकिटाची दावेदारी सांगितली जात होती. मात्र ऐनवेळी भावना गवळी यांना तिकीट मिळालं. त्याही 25 वर्षापासूनच्या खासदार होत्या. अनंतराव देशमुख यांची गेल्या अनेक वर्षापासून येथील मतदारावर कायम अशी भरपूर अशी पकड आहे. 5-6 हजार मतांच्या फरकाने ते पडलेही आहे. ही निवडणुकीत मागच्या 2 निवडणुकीचा अनुभव जर पाहिला तर 2,000 मतांच्या फरकाने एकदा आणि 1300 मतांच्या फरकाने एकदा त्यांचा पराभव झालेला आहे. आणि त्याही वेळेस 5 वर्षापूर्वी आम्ही म्हटलं होतं की भाऊ हे निवडणूक हरले की हरून जिंकले हाही मुद्दा त्यावेळी चर्चेला आला होता. आणि ऐनवेळी की अशी चर्चा होत असताना किंवा असा एक अंदाज निर्माण केला जात होता की यावेळेस अमित झनक यांना कुठेतरी या निवडणुकीमध्ये मताच्या हिशोबाने प्रताडित व्हावे लागेल. मात्र तसं काही झालं नाही. उलट ते 6-6.5 हजार मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत. मग ही निवडणूक विकासाचा मुद्दा बाजूला पडलेला असताना नेमकं कुठल्या मुद्द्यावर झाली? मग नेहमीप्रमाणे पाटील देशमुख वाद हा समोर आला का? तर ते तसंही म्हणणं पूर्णपणे योग्य ठरणार नाही. थोडाफार फरक त्याच्यामध्ये होता. परंतु जर पाटील देशमुख हा जर विषय चर्चेला घेतला तर त्या विषयावर ही निवडणूक झाली असंही पूर्णपणे म्हणता येणार नाही. याचं कारण असं की पाटलांचा गट हा 3 भागामध्ये विभागला होता. अनंतरावजी देशमुख यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाटलांचा एक मोठा समूह त्यांना मानणारा आहे. एक मोठा गट आहे. भावनाताई यांच्या पाठीमागे बराच जवान समुदाय होता. भावनाताई गवळी ह्या गेल्या 25 वर्षापासून अपराजित म्हणून खासदार आहेत. त्यांना विदर्भ कन्या ही उपाधी काही दिवसांपूर्वी दिली होती. एक अतिशय निवडणुकीच्या हिशोबाने एक त्यांची कार्यक्षमता या निवडणुकीत दिसून आली. मात्र विकासाच्या बाबतीत त्यांची कार्यक्षमता तशीच आहे किंवा त्याच पद्धतीची आहे असं म्हणता येणार नाही. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी विकासाचे अनेक दावे केले होते. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ह्या वल्गना सगळेच उमेदवार करत असतात. मात्र रिठच्या पलीकडे गेला आणि मौजापासून त्यांचा मतदारसंघ लोकसभेचा सुरू होतो. गेल्या 15 वर्षापासून त्यांचा रिसोड तालुक्याशी किंवा शहराशी त्यांचा जनसंपर्क जवळपास त्यांचं होम टाउन असताना सुद्धा हा तुटलेला होता किंवा फारसा त्यांचा कार्यकर्त्यांचा जोडजमाव राहिला नव्हता. परंतु त्यांनी एक प्रकारे या निवडणुकीच्या प्रचाराचं मैदान हे जिंकलेलं आहे. मग हे नेमकं कुठल्या मुद्द्यावर मग लाडकी बहीण त्यांच्या फेवरला आली की अजून कुठले जे काही निवडणुकी दरम्यान जे काही फंडे वापरले जातात तर त्याचा हा प्रभाव असू शकतो का? याही गोष्टी आता चर्चेला येत आहेत. या सगळ्यांमध्ये जर आपण विचार केला तर पक्षीय मतदान
झालं असंही म्हणता येणार नाही किंवा जातीवर मतदान झालं असंही म्हणता येणार नाही. मग याच्यामुळे मध्ये नेमके कुठले विषयावर हे मतदान झालं असावं? म्हणजे भावनाताईंनी जवळपास 60,000 मतापर्यंत जी काही मजल मांडलेली आहे थोडक्या दिवसामध्ये. अनंतरावजी देशमुख हे नेहमीच्या पद्धतीने आपले 65च्या आसपास म्हणजे 70,000 मतांच्या आसपास त्यांनी मजल मारलेली आहे. तर त्यापेक्षा 5,000-6,000 मतांना अमित जनक हे पुढे जाऊन ते निवडून आलेले आहेत. या मतदारसंघाचं आता ते प्रतिनिधित्व करणार आहेत पुढच्या 5 वर्षासाठी. आणि अशा स्थितीमध्ये मग याचं जर विश्लेषण करायचं झालं तर नेमकं कसं करता येईल? तर हे सगळेच मुद्दे या ठिकाणी थोडे-थोडे होते. म्हणजे पक्षीय मुद्दा ही होता. पक्षाची निष्ठा बाळगणारे बरेच मतदार आहेत. अ, दुसरीकडे थोडंफार समाजाचंही राजकारण झालं. महाविकास आघाडी, महायुती याच्याकडेही मतांचं परिवर्तन झालं आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो चालला, तर भावनाताई गवळी यांनी जे काही मताधिक्य मिळवलं 3ऱ्या क्रमांकाचं, तर त्याच्यामध्ये एक लाडक्या बहिणीचा प्रभाव असू शकतो. त्यांनी ज्या काही 15 दिवसामध्ये प्रचारादरम्यान जो काही मतदारसंघ पिंजून काढत आपली जी काही कार्यक्षमता त्याच्यामध्ये दाखवली मतदारापर्यंत पोहोचण्याची, तर त्याचाही खूप मोठा इफेक्ट त्याच्यावर झालेला आहे. बाकीच्या काही गोष्टी असू शकतात त्या उघडपणे या ठिकाणी बोलता येत नाहीत. दुसरीकडे अनंतरावजी देशमुख यांची गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थावर कायम पकड आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या ताब्यात असताना त्याही विकासापासून वंचित आहेत. बाजार समिती असेल, नगर परिषद असेल, तर आजही रिसोड शहरामध्ये लोणी फाट्यावर पासून तर इकडे मालेगाव नाक्यापर्यंत आणि तिकडे हिंगोली नाक्यापर्यंत अस्ताव्यस्त गुरंढोरं रस्त्यावर बसलेले असतात. तर तिथे तोही मुद्दा लागू होणार नाही. मात्र मतदारांवर जी काही अनंतराव देशमुख यांची जी पकड आहे, तर ती दुर्लक्षित समजून चालणार नाही. त्यांनी जी पकड निर्माण केलेली आहे, तर त्याच्यामागे त्यांचं नक्कीच खूप मोठी त्यांची स्ट्रॅटर्जी त्याच्या पाठीमागे आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. अमित झनक यांना जो काही सर्वाधिक जो काही बेनिफिट मिळालेला असेल मतदारांचा, तर तो म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एक आपल्यातला माणूस म्हणजे जनमानसात सहजपणे मिसळणारा माणूस, एक स्वभावशालीनता हा त्यांचा एक गुणविशेष आहे आणि या विशेषणावरच त्यांना ही मतं मिळालेली आहेत. या तिघाही नेत्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर विकासाचा मुद्दा तिघांच्याही बाबतीत गौण ठरतो. परंतु तिसरी गोष्ट म्हणजे जो काही सामान्य माणूस केंद्रबिंदू मानला पाहिजे. म्हणजे सामान्य माणसाच्या ज्या काही समस्या असतात किंवा त्यांची तहसीलला, पंचायत समितीला, पोलीस स्टेशनला किंवा इतर ठिकाणी जे काही प्रशासकीय कार्यालय असतात, तर या कार्यालयामध्ये त्यांची जी काही कामं अडलेली असतात, तर ही कामं करण्यातही या एकाही नेत्याला आतापर्यंत म्हणजे सामान्य माणसाला आपल्या कामाचं केंद्रबिंदू बनवण्यात यश आलेलं नाही. ही गोष्ट सुद्धा आपण या ठिकाणी स्वीकारली पाहिजे. त्याच्यापेक्षा छोटे-छोटे कार्यकर्ते त्यांचा कामाचा उरक हा जास्त आहे त्याच्यापेक्षा कितीतरी. मग अशा स्थितीमध्ये ही निवडणूक पार पडली आणि अमित झनक हे पुन्हा चौथ्यांदा या मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. तर एक मतदार म्हणून त्यांना त्यांच्याकडून हीच अपेक्षा असेल की निवडून आलेला उमेदवार हा कुठल्याही एका पक्षाचा किंवा एका गटाचा किंवा विशिष्ट कार्यकर्त्याचा नसतो, तो पूर्ण मतदारसंघाचा असतो. मग ज्या लोकांनी त्यांना मतदान केलं नसेल तर त्यांचा सुद्धा तो आमदार असतो आणि अशा स्थितीत या तिन्ही उमेदवारांनी जे काही थोडेफार मतांच्या फरकाने पडले, तर त्यांनी इथून पुढे जे काही सामान्य माणसाच्या ज्या काही छोट्या-छोट्या समस्या आहेत, तर त्या समस्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या समस्यांची उकल शोधण्याचा प्रयत्न इथून पुढे करावा, अशी एक या माध्यमातून नम्र अपेक्षा आहे. निवडून आलेल्यांना आमच्याकडून शुभेच्छा, त्यांच्या कार्यासाठी सदिच्छा. जे पडले असतील थोडक्या मतानं, तर त्यांनी सुद्धा भविष्याचं त्या दृष्टीनं नियोजन करावं आणि जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून आपल्या कार्याचा वेग वाढवावा. त्यांनाही आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. जय जिजाऊ.